एक प्रसिद्ध डॉक्टर पण एक गूढ व्यक्तिमत्व. डॉक्टर समीर देशमुख शहरातील सर्वात नामवंत सर्जन. लोक त्यांना देवासमान मानायचे. त्यांचं शस्त्रक्रियेची पद्धत इतकी अचूक होती की लोक त्यांना चमत्कारी डॉक्टर म्हणत. पण त्यांच्या क्लिनिकबद्दल एक विचित्र गोष्ट होती. तिथून अनेक रुग्ण गायब झाले होते. कोणीही त्यावर फारसा विचार करत नव्हते, कारण डॉक्टरवर सर्वांचा पूर्ण विश्वास होता. मित्रांनो, व्हिडिओवर पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही स्टोरी अत्यंत इंटरेस्टिंग अशी स्टोरी तुम्हाला आज बघायला मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये गूढ सावली. एका रात्री नर्स प्रिया उशिरापर्यंत ड्युटीवर होती. ती एका स्टोअर रूममध्ये औषधं शोधण्यासाठी गेली, पण अचानक तिला कोणीतरी मागून उभं आहे असं जाणवलं. तिने मागे वळून बघितलं, पण कोणीच नव्हतं. तिने विचार झटकला आणि पुढे गेली, पण काही मिनिटांनी तिला काचा फुटल्याचा आवाज आला. जेव्हा तिने पाहिलं, तिथे जमिनीवर तुटलेल्या औषधांच्या बाटल्यांचे तुकडे आणि एक विचित्र काळसर पदार्थ होता. तो रक्तासारखा दिसत होता, पण तो जरा जाडसर आणि चिकट होता. ती घाबरून डॉक्टर समीरकडे गेली, पण ते शांत होते. उलट त्याने हसून तिला सांगितलं, कधी जशा दिसतात तशा नसतात प्रिया. छुपा वास आणि गुप्त प्रयोगशाळा. प्रियाच्या मनात संशय आला. एका रात्री ती हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये गेली. तिथे कोणीच जात नव्हतं. तिथे जाण्याचा रस्ता बंद होता, पण तिला एक जुना दरवाजा सापडला. दरवाजाच्या फटीतून आत बघताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. आत एक विचित्र ऑपरेशन थिएटर होतं. तेथे मोठमोठे कंटेनर्स होते, त्यामध्ये काहीतरी तरळत होते. ती जवळ जाऊन पाहू लागली आणि तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. त्यामध्ये मानवी अवयव होते, काही अर्धवट विच्छेदन झालेले मृतदेह होते. तेवढ्यात मागून कुणीतरी तिला दचकवले. ती मागे वळाली आणि तिच्यासमोर डॉक्टर समीर उभे होते. माझ्या गुप्त प्रयोगशाळेत स्वागत आहे प्रिया. एक मानवीय प्रयोग. डॉक्टर समीर हा केवळ सर्जन नव्हता, तो अमानवी प्रयोगाचा एक भाग होता. त्याला अजरामर होण्याचा मार्ग शोधायचा होता आणि त्यासाठी तो मानवी मेंदूवर विचित्र प्रयोग करत होता. माणसाच्या मेंदूला बदलण्याचा, त्यांच्या आत्म्यावर ताबा मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याने मृतदेहांवर असे प्रयोग केले होते की जणू मृत्यूच्या दारात जाऊन जिवंत राहिले होते, पण तो आता माणसं नव्हती. प्रिया, तुला माहिती आहे का प्रिया, मृत्यू ही फक्त अवस्था आहे. मी त्यावर विजय मिळवला आहे. त्याच्या मागे असलेल्या एका बेडवर एक गोष्ट हालत होती. ती एक प्रेत होती, पण त्याच्या डोळ्यात जीव होता. ते तिच्याकडे पाहून वेड्यासारखा हसत होते. अंतिम टोक. जिवंताचा मृतांचा सुळसुळाट. प्रिया वेगाने तिथे पळून जाऊ लागली, पण तिने पाहिलं की तिथे आधीच अनेक अर्धमृत अर्धजिवंत प्राणी उभे होते. त्यांनी तिला वेढलं. तिला आज जगणं अशक्य वाटू लागलं. तेवढ्यात तिने एक स्टील रॉड उचलला आणि तिच्या पुढे येणाऱ्या त्या भयानक प्राण्यांच्या डोक्यात मारला. अचानक मोठा आवाज झाला आणि प्रयोगशाळा हादरली. डॉक्टर समीर जोरात ओरडला, नाही तुला समजत, मी मृत्यूवर मात केली आहे. पण त्या क्षणी त्याच्या मागच्या कंटेनर्स पडले आणि त्यात अडकलेले उकृत जीव तिथून बाहेर पडले. ते जिवंत नव्हते, पण ते मरणारही नव्हते. डॉक्टरला त्याच्या प्रयोगाचं बळी व्हायला लागलं. तो स्वतःच आपल्या निर्मितीनं ग्रासला गेला. शेवट की नवी सुरुवात. प्रिया कशीबशी तिथून बाहेर पडली. तिने पोलिसांना बोलवले, पण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा बेसमेंटमध्ये काहीच नव्हतं. ना डॉक्टर, ना कंटेनर, ना मृतदेह. फक्त ऑपरेशन टेबलवर एक रक्ताचा मोठा थेंब होता. आजही त्या हॉस्पिटलच्या बंद बेसमेंटमधून रात्री विचित्र हसू ऐकू येतं आणि काही जण म्हणतात डॉक्टर समीर अजूनही तेथे कुठेतरी आहेत, आपल्या अर्धमृत प्राण्यांसोबत. कथा क्रमशः. मित्रांनो, वाट बघा पुढच्या भागासाठी. धन्यवाद.